नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सायली जी आहे ती अर्जुनला प्रपोज करणार आहे। सायली स्वतः गुडघ्यावर बसून अर्जुनला अगदी फिल्मी स्टाईलने प्रपोज करणार आहे। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोर्टामध्ये केस कशी पलटली जाते, अर्जुनची बाजी कशी मारली जाते, जिंकली जाते तर अशोकची साक्ष घेतली जाते आणि त्याचबरोबर पेंट्यानेही कोर्टामध्ये साक्ष दिलेली असते आणि पेंट्याने साक्ष दिल्यानंतर कोर्टाच्या समोर हे सत्य येतं की या सगळ्या मागे दोषी हा महिपद शिक्रे आहे। तर इथे हरीशचा खून आहे, त्या संदर्भात तिथे आपल्याला हे पाहायला मिळत की हरीशच्या खुनाच्या संदर्भात संशयित म्हणून आता वाट लागलेली असते ती महिपची लागलेली असते। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आता कोर्टामध्ये अर्जुनने एक पहिला मुद्दा म्हणजे जे रिपोर्ट आलेले होते, ऑथेंटिकेशन रिपोर्ट आलेले होते, ते अक्षर कोणाचा आहे, नक्की किती वर्षापूर्वीचा आहे का ती चिठ्ठी आत्ता लिहिलेली आहे, असे सगळे रिपोर्ट कोर्टामध्ये आलेले असतात। आणि मग अर्जुन जो आहे तो चैतन्याला म्हणतो की ॲडव्होकेट गडकरी तुम्ही कोर्टाला आणि त्याचबरोबर इथे असलेल्या वकील मित्रांना ही गोष्ट जे आहे ती त्यांच्या समोर आणा, म्हणजे कोर्टाच्या समोर हे आणा की नक्की यामागे काय आहे, हे रिपोर्ट नक्की काय आलेला आहे हे कोर्टाच्या समोर आणा हे सांगितलं। यानंतर चैतन्य आता कोर्टाच्या समोर तो रिपोर्ट वाचून दाखवत आहे आणि मग चैतन्य तो रिपोर्ट वाचून दाखवल्यानंतर तिथे कोर्टाच्या समोर येतं की हे जे रिपोर्ट आहेत यानुसार म्हणजे ऑथेंटिकेशन करायला सांगितलं होतं। ऑथेंटिकेशन केल्यानंतर एक गोष्ट समोर आलेली आहे की ते अक्षर आणि डायरीतले अक्षर हे 92% मॅच होत आहेत। त्याचबरोबर जो कागद आहे जवळजवळ 2 वर्षापूर्वीचा तो कागद आहे, 2 वर्षापूर्वी त्याच्यावरती लिहिलेला आहे। हे सगळं कोर्टाच्या समोर प्रूव्ह होतं। हे सगळं झाल्यानंतर मात्र आता अर्जुनने तो रिपोर्ट वाचून दाखवलेला असतो आणि कोर्टाला दाखवून दिलेलं असतं की यामागे खरा सूत्रधार नक्की कोण आहे, दोषी कोण आहे। म्हणजे एखादी व्यक्ती मेली आहे तरीही त्या व्यक्तीला तिथे त्या व्यक्तीच्या नावाने दुसऱ्याला मेसेज पाठवले जातात, त्याची आयडेंटिटी वापरली जाते। अर्जुनने हे सगळं कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन सगळं हे जेव्हा करत असतो त्याच वेळी आता चैतन्याने रिपोर्ट वाचून दाखवलेला आहे आणि त्या क्षणी दामिनीच्या शिट्ट्या वाचा। अर्जुन त्याच्या वकील मित्रांना म्हणतो की मला असं वाटत होतं की तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, हा रिपोर्ट कसा आला, शेवटी सत्याचा हा विजय होत असतो। आता अर्जुन कोर्टाच्या समोर सांगतो की अशोक यांचे मित्र इकडे हरीश यांचे मित्र अशोक यांना चौकशीसाठी मला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी हवी। अशोकला आता बोलावलं जातं आणि अशोकला विचारलं जातं तुमची आणि हरीची मैत्री तुम्ही किती दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोललेल होता, तेव्हा अशोक कोर्टामध्ये सांगू लागतो की अगदी 4 दिवसांपूर्वी माझं आणि हरीशच बोलणं झालं होतं आणि आमची खूप जुनी मैत्री आहे, कारण गेले 2 वर्ष झालं आम्ही एकमेकांशी मेसेजमधूनच कॉन्टॅक्टमध्ये होतो, आम्ही एकमेकांबरोबर मेसेजमधूनच बोलत होतो। इकडे कल्पना मात्र भयानक चिडलेली असते आणि तेव्हा प्रताप तिला समजवत असतो, तिला सांगत असतो अगं कल्पना तू असं काय करतेस, म्हणजे मी सायलीची बाजू घेतोय म्हणून तू एवढी चिडलेली आहे असं कल्पनाच म्हणणं असतं। तेवढ्यातच इकडे प्रतापला फोन येतो आणि प्रताप म्हणत असतो की बायकोचा राग कसा घालवायचा ते सांग, तेव्हा तो सांगू लागतो की अरे इंटरनेटला विचार ना, तेव्हा प्रताप म्हणतो इंटरनेटला काय बायको आहे का, अरे कस आहे माहिती का, काहीही झालं, कुठे भूकंप जरी झाला तरी बायकोचा राग हा फक्त आणि फक्त नव्यावरच निघतो, त्यामुळे मला आता उपाय शोधला पाहिजे, मग मलाच पुस्तक वगैरे वाचलं पाहिजे। त्यावर त्याचा मित्र म्हणतो की पुस्तक वाचू नको, तू लिही जरा, बायकोचा राग काढण्यासाठी काय करायचे या रिलेटेड पुस्तक लिही, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल असं मात्र इकडे प्रतापला त्याच्या मित्राने सांगितलेलं असतं। तरीही प्रताप कल्पनाच्या मागे करत असतो, पण कल्पना मात्र ऐकायला तयार नसते। इकडे प्रतापच असं म्हणत असतं की
पना तू हे सगळं जे काय आहे ना ते मुद्दामून करत आहे ना, म्हणजे मी सायलीची बाजू घेतो म्हणूनच तुला हे सगळं वाटत आहे ना, आणि त्याचमुळे तू अशी वागत आहे ना, असं तो विचारत असतो. तेव्हा मात्र इकडे कल्पना काहीच बोलत नाही. अर्जुनने आता अशोकला चौकशीसाठी बोलावलेला आहे. अगदी 4 दिवसांपूर्वी अशोकचा मेसेज आलेला होता असं अशोकने सांगितलेला आहे की हरीचा मेसेज आलेला होता. मग हरीचा मेसेज आलेला आहे ही गोष्ट 4 दिवसांपूर्वी घडलेली आहे, पण अर्जुनने तर कोर्टात प्रूव्ह केलेला आहे की ती डेड बॉडी हरीशची आहे आणि म्हणजे तो खून हरीचा झालेला आहे. मग हरीशच्या फोनवरून अशोक यांना मेसेज कोण करतंय बर? एकदा नाही दोनदा नाही, गेली 2 वर्ष होत आले मेसेज येत आहेत आणि बिचारा अशोक मात्र हरीश समजून त्याच्याशी बोलत आहे. हे सगळं घडत आहे. मग अर्जुन सांगतो की हा अशोक यांचा मोबाईल हा मी कोर्टाकडे देत आहे, त्यांनी त्याचं व्यवस्थित चेकिंग करून घ्यावं. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत की हरीश आणि अशोक यांच बोलणं कसं होत होतं त्या रिलेटेडचे सगळे पुरावे आहेत. मग अशोकला विचारलं जातं तेव्हा अशोक सांगायला सुरुवात करतो की कस माहिती का वकील साहेब, म्हणजे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे की आतापर्यंत मला असं वाटत होतं की मी ज्याच्याशी बोलतोय तो माझा मित्र हरीश आहे, पण या केसमुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की तो माझा मित्र नाही तर त्याच्या जागी दुसरंच कोणीतरी बोलत आहे. गेली 2 वर्ष झालं मला या सगळ्यामध्ये या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या आहेत असं तो सांगत असतो. इकडे दामिनीने मात्र आता तोंडाला हात लावलेला असतो. दामिनी पूर्णपणे अडकलेली असते कारण दामिनीचा प्लान वेगळा असतो आणि महिपतने तर इतका मोठा घालून ठेवलेला असतो. ही गोष्ट मात्र दामिनीला माहितीच नसते, कारण हे जर दामिनीला माहीत असतं तर ही गोष्ट आपल्या चांगलट येणार आहे हे दामिनीच्या लक्षात आलं असतं आणि दामिनीने लवकरच या सगळ्यातून माघार घेतली असते. पण आता महिपने माती खाल्ली आणि त्याहीपेक्षा जास्त माती दामिनीने खाल्लेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण दामिनीत जे काही वागणं आहे ते अशा पद्धतीने घडलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की दामिनी मात्र आता डोळे अगदी बंद करून तिथे बसलेली आहे, कारण तिला कळलेलं आहे की महिप्त आणि ती अडकलेली आहे, त्यांचा प्लान हा फेल झालेला आहे. ही गोष्ट मात्र तिच्या चांगलीच लक्षात आलेली असते. इकडे अर्जुन जो आहे तो म्हणतो की आता कोर्टाच्या समोर मी अशा व्यक्तीला सादर करू इच्छितो की जो हरीशच्या फोनवरून मेसेजेस करत होता, म्हणजे माणूस काहीही चोरत पण तिथे तर एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी चोरलेली आहे असं अर्जुन कोर्टाला सांगत असतो. तेव्हा साक्षी आणि दामिनी यांचे चेहरे जे आहेत ते पाहण्यासारखे झालेले असतात आणि मग इकडे अर्जुन सांगतो की अशी जी व्यक्ती आहे त्याला मी कोर्टाच्या समोर आणणार आहे आणि यासाठी कोर्टाची परमिशन मी ऑलरेडी घेतलेली होती. कोर्टाला या सर्व गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या होत्या. आता चौकशीसाठी बोलवलं जातं ते म्हणजे पिंट्या तिथे आलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की काय तुम्ही डायरेक्ट एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी चोरलेली आहे? हे सगळं जेव्हा बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन बोलत असतो. अर्जुनच असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे तुम्हाला कसं काय म्हणजे कळलं नाही मला की तुम्ही या सगळ्या गोष्टी कसं काय मॅनेज करू शकलात, म्हणजे कशावरून तुम्हाला असं वाटलं की एखाद्या व्यक्तीची आयडेंटिटी आपण चोरली पाहिजे? हे अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा मात्र पिंटा जो आहे तो तिथे तसाच असतो. त्याला आज आठवत असतं मला आज कबुली जबाब द्यायचा होता, ही चिठ्ठी जी आहे ती त्याला आठवत असते आणि हे सगळं अर्जुनला त्याच्या सामानात मिळालेलं असतं. अर्जुन इकडे पेंटाला विचारत असतो की मला कळलं पाहिजे की हे सगळं काय आहे, म्हणजे तुम्ही हे सगळं का करत होता, तुमचा या सगळ्या गोष्टींशी काय संबंध होता, हे सगळं अर्जुनला पाहिजे असतं. आणि अर्जुन हे सगळं पिंट्याला विचारत असतो, परंतु पिंठा मात्र तिथे सांगत असतो की माझं आणि
त्यात जोरदार भांडण झालेलं होतं आणि त्यानंतर मग मी हा निर्णय घेतलेला होता असं अर्जुनला कोर्टाच्या समोर पेंट्यास सांगत असतो आणि तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो पाहतच राहतो कारण एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात की अर्जुनला कळत नसतं की या सगळ्यातून आता काय करायचं आहे कसा मार्ग काढायचा आहे कारण अर्जुनने सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मांडत गेलेला असतो आता पिंट्यात स्टेटमेंट काय आहे त्याच्यावरती पुढचे स्टेटमेंट ठरलेले असतात त्यासाठी अर्जुन हा विचार करू लागलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळत की त्या पिंट्या सांगत आहे की त्याने माझ्याकडून 50,000 रुपये घेतलेले मी त्याला माझे पैसे मागत होतो पण तो काही माझे पैसे देत नव्हता आणि म्हणून मी त्याला संपवलेलं आहे हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र त्याने आता स्पष्ट सांगितलेलं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही काय कामता म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे तेव्हा पेंट्या सांगतो की मी वॉचमन म्हणून काम करतो त्यावर अर्जुन कोर्टाच्या समोर एक गोष्ट निदर्शनास सांगतो अर्जुन तिथ म्हणतो की तुम्हाला पगार किती आहे पिट्या मात्र म्हणतो की म्हणजे तेव्हा अर्जुन सांगतो की तुम्हाला पगार किती मिळतो म्हणजे 1,00,000 रुपये तरी पगार तुम्हाला मिळत असेल ना कारण आज कोर्टाच्या समोर तुम्ही हे सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या मित्राला म्हणजे हरीशला 5,000 रुपये उसने दिले होते आणि त्याने ते पैसे दिले आहे म्हणून तुम्ही त्याचा खून केलेला आहे आणि त्याला गाडलेला आहे बरोबर आहे मग मला एक सांगा की ऑब्व्हियसली तुम्हाला 50,000 उसने द्यायला 1,00,000 रुपये पगार असला पाहिजे ना तरच तुम्ही तुमच्या मित्राला तेवढे पैसे देऊ शकता हे अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि कोर्टाच्या समोर जेव्हा या गोष्टी येत असतात तेव्हा मात्र साक्षी आणि दामिनी पाहतच राहतात दामिनी वारंवार इकडे महिप्तकडे पाहत असते कारण महिप्तने किती कालवकालव माती खाल्ली आहे हे दामिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की साक्षीला आता एक वेगळीच भीती वाटायला लागलेली असते साक्षीला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये आता आपण तर अडकले जाणार नाही भीती साक्षीच्या मनात असते कारण साक्षीला काही करून आता पुन्हा जेलमध्ये जायचं नाही साक्षी म्हणालेली आहे की एक वेळ मला फाशी झाली तरी चालेल पण पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाही इकडे आता दामिनीला कळलेलं असतं की महिपने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे त्यामुळे दामिनी जी आहे ती महिपकडे रागाने पाहत असते दामिनीला माहीतच नसतं या गोष्टी महिपने दामिनीला सांगितलेल्याच नसतात दामिनीला फक्त एवढ्याच गोष्टींची कल्पना होती की हरीशचा खून झालेला आहे आणि ती डेड बॉडी आश्रमात आहे तर आपण मधुबांना त्याच्यामध्ये अडकवायचं पण इथे अर्जुनने जे काही मुद्दे कोर्टाच्या समोर आणलेले असतात त्यामुळे आता दामिनीला कळलेलं असतं की महिपने काय काय गोंधळ घातलेला आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी इकडे आता हरीशच्या फोनवरून मेसेजेस केले होते हे विचारलं जातं तेव्हा तो सांगत असतो की हो त्या मेसेजेस पण मीच केलेले आहेत एवढं स्पष्टपणे इकडे बोलणं सुरू झाले असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आता त्याला प्रश्न विचारत असतो की हे सगळं का केलेलं आहे जेव्हा तो उत्तर देत असतो तेव्हा मात्र जो महिप्त आहे तो तिकडून त्याला खुणावतो जर तू हा खून स्वतःवरती घेतला नाहीस तर मात्र याच्यामध्ये तुला मी अडकवणार आहे तुला संपवणार आहे असं महिप्त खुणावत असतो आणि त्याचबरोबर महिप्तचं म्हणणं असतं की आज जर हा आलतू तुझ्यावर घेतला नाही तर तू संपणारच आहे एवढं लक्षात ठेव असं महिपने त्याला सांगितलेलं आहे आणि बिचाया उमेशला आता इथे हा गुन्हा स्वतःवरती घ्यावा लागत असतो कारण काहीही झालेलं असलं तरीही उमेशने स्वतःहून सांगितलेलं आहे तेव्हा मात्र सायलीला काळजी वाटू लागलेली असते सायली म्हणत असते की रविराज काका मधुभाऊ सुटतील ना मधुभाऊंच्या बाबतीत काही वेडवाकड तर होणार नाहीये ना असं सायली बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणतात की काळजी करू नको काही होणार नाहीये
मधुभाऊ नक्कीच उठणार आहेत, मी तुला सांगतोय ना. इकडे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच पाहायला मिळत की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे महिप्त आता खाली मान घालून तिथे उभा असतो. कारण काहीही झालं तरीही महिप्तने असा जो विचार केलेला होता की त्याला असं वाटत होतं की आपण कसंही वागलो तरीही आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह घडणार आहे, सगळे केस आपल्या बाजूने येणार आहे असं त्याला वाटत होतं. पण इथे तर वाट लागलेली असते ती वेगळ्याच पद्धतीने लागलेली असते आणि इकडे महिप्तला या गोष्टीची जाणीवही नसते आणि इकडे एवढी अर्जुनने वाट लावलेली असते. त्याचबरोबर अर्जुनने कोर्टाच्या समोर हे आणलेलं असतं की जी कन्स्ट्रक्शन साईट आहे, म्हणजे हा जो आहे ज्या कन्स्ट्रक्शन साईटवरती राहत होता, म्हणजे अजून काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन ती आहे, ती कन्स्ट्रक्शन साईट एस बिल्डर यांच्या नावे आहे. कारण अर्जुनने त्याला विचारलेलं असतं की तुला माहिती आहे का त्याचा ओनर कोण आहे, परंतु इकडे त्याला माहिती नसतं आणि म्हणूनच त्याने कोर्टाच्या समोर आता नाही म्हणून सांगितलेलं असतं आणि हे पण खोटं असतं हे अर्जुनला माहिती असतं आणि त्यामुळं अर्जुन याला म्हणू लागतो की मी सांगतो की ती कन्स्ट्रक्शन साईट एस बिल्डर यांच्या नावे आहे आणि एस बिल्डर म्हणजेच महिप्त शिखरे. मग अर्जुन कोर्टाच्या समोर हा मुद्दा आणतो की कोर्टाने या दोन्ही गोष्टी लक्षात घ्याव्या, कारण विलास मर्डर केसमध्ये महिप्त शिखरे यांची मुलगी साक्षी शिखरे सामील आहे आणि आता याच्यामध्ये जी व्यक्ती स्वतःच्या तोंडाने सांगत आहे की मी तो खून केलेला आहे, ती व्यक्ती महिप्त शिखरे यांच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती राहत होती, तिथे वॉचमन म्हणून काम करत होती. आणि आता जर महिप्त शिखरे म्हणत असतील की नाही, मग अर्जुन कोर्टाला सांगतो की दोन्ही केससाठी विलास मर्डर केस आणि हरीश मर्डर केस या दोन्ही केससाठी आता कोर्टाने एक माझी विनंती आहे, ती विनंती मान्य करावी की महिप्त शिखरे यांना कसून चौकशी करण्यासाठी ताब्यात घेण्यात यावं असं अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर चैतन्य त्याचबरोबर सगळेजण तिथे असतात, सगळेजण पाहतच असतात, म्हणजे फायनली मधुभाऊ आता सुटलेले आहेत आणि ते महिप्त हा अडकलेला आहे. महिप्तची मात्र वाट लागलेली आहे. अर्जुनने या सर्व गोष्टी एवढ्या छान पद्धतीने जुळवून आणलेल्या होत्या, एवढ्या छान पद्धतीने केलेल्या होत्या, त्यामुळे सायली म्हणते की खरंच माझा डॅशिंग हिरो. तर प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुनने कोर्टामध्ये हे सगळं प्रूव्ह केलेला आहे, मधुभाऊंना निर्दोष सोडवलेला आहे आणि त्यानंतर सायलीने मात्र अर्जुनसाठी खूप छान असं सरप्राईज ठेवलेला आहे आणि सायलीने हे सगळं सरप्राईज फक्त अर्जुनसाठी केलेलं असतं आणि त्याचबरोबर घरातील सगळे जण आता त्यांना माहीतच नसतं. अर्जुन घरात येतो आणि सायली गुलाबाचं फूल हातात घेते आणि अगदी गुडघ्यावर बसून अर्जुनला म्हणत असते की माझ्यावरती असंच प्रेम कराल ना, माझ्याबद्दल चुकीचा विचार कधीच येणार नाही ना, मला कधीच अर्धवट सोडणार नाही ना, हे सगळं सायलीच बोलणं असतं. आणि अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन सायलीला सांगू लागतो की काळजी करू नकोस, काहीही झालं तरीही मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. आणि इकडे कोर्टामध्ये अर्जुनने महिप्तचा जोग वाजवलेला असतो, त्यामुळे महिप्तची तर पूर्ण वाट लागलेली असते आणि इकडे सायली त्याने प्रपोज करून सायलीच प्रपोज एक्सेप्ट केलेलं असतं. आणि इकडे सगळ्यांच्या समोर आता सायली अर्जुन यांची लव्ह स्टोरी आता आपल्याला फुलताना पाहायला मिळणार आहे. दोघांचंही प्रेम आहे, पण सायलीन अजूनपर्यंत ते प्रेम व्यक्त केलं नव्हतं, तर आज सायलीन ते प्रेम अगदी फिल्मी स्टाईलने व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा कोर्टामध्ये आज बाजी तर मारलेली असते अर्जुनने, पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट घडत असते आणि ते म्हणजे अर्जुनने या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने केलेल्या होत्या आणि यामध्ये अर्जुनची बाजी मारलेली आहे, अर्जुन जिंकलेला आहे. आणि या सगळ्याचं आनंदात सेलिब्रेशन सायली अर्जुनने घरी जाऊन केलेला आहे आणि सायली अर्जुनने दाखवून दिलेला आहे की नक्की काय होऊ शकतं, कारण महिप्तने कितीही नाही म्हटलं तरीही या सगळ्याला जबाबदार महिप्तच आहे. हे अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेला आहे आणि सायलीच जे प्रपोजल आहे तेही एक्सेप्ट केलेला आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.